हे अमरावतीमधून। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली आहे। या आगीत होरपळून 3 बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। पहाटे 3:30 वाजता नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालाय। काही बालकांना वाचवण्यात यश आलंय, तर जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावरती ही घटना घडली आहे। दरम्यान 6 बालकांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, मन हेलावून टाकणारी अशी ही सगळी घटना आहे, नेमकं काय घडलेलं होतं आणि सध्या बाळांची प्रकृती कशी आहे? नक्की आकांक्षा, मन हेलावून टाकणारी बातमी आहे अमरावतीमधील। अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आज पहाटे 3:30 वाजता जो नवजात शिशूचा अतिदक्षता विभाग आहे त्या विभागामध्ये जे व्हेंटिलेटर आहे त्या व्हेंटिलेटरचं स्फोट झालं असं प्राथमिक माहिती जे आहे ते ड्युटीवर असणाऱ्या नर्सेसने आपल्याला दिलेली आहे। त्या स्फोट झाल्यामुळे ज्या कक्षामध्ये आग लागली होती त्या कक्षामध्ये 12 नवजात शिशू आहे, त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्याच्यामधून 3 नवजात शिशूंचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झालेला आणि जे 6 बालक होते नवजात शिशू त्यांना बाजूलाच असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आणि जे लागूनच अजून 2 कक्षे म्हणजे असे 3 कक्षामध्ये 39 बालकांवर उपचार या ठिकाणी होतात। आणि खूप मोठं नवीन रुग्णालय आहे, 3 मजलीचं बांधलेलं, खूप मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी असतात आणि फुल भरलेलं आहे हा रुग्णालय। जेव्हा आग लागली, स्फोट झाला, तेव्हा पूर्ण आगीचे जे लोट आहे, जे धूर होता तो मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि यावेळी धावपळ झाली। परंतु या ठिकाणी आतमध्ये जे कर्मचारी होते ते तैनात होते आणि परंतु जे अग्निशमन यंत्रणा जी होती या ठिकाणी लावलेली आहे ती कुठेतरी ॲक्टिव्ह नव्हती अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली। आता हे सगळं तपासाचा भाग आहे, परंतु जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी। आपण जे पोलीस विभागाचे या ठिकाणी दाखल पूर्ण 3रा मजला हा बंद केलेला आहे। आपल्यासोबत अधिकारी आहे। सर, काय झालं होतं नेमकं सकाळी 3:30 वाजता? 3:30 वाजता आम्हाला माहिती मिळाली की अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यावेळेस तात्काळ फायर ब्रिगेडचे पण या ठिकाणी आले, पोलीस अधिकारी, आमचे कर्मचारी पण या ठिकाणी आले आणि परिस्थिती आम्ही आटोक्यात आणलेली आहे। 3ऱ्या मजल्यावर कोणालाच एंट्री केली? 3ऱ्या मजल्यावर कोणालाच सध्या एंट्री नाही, कारण तपासाचा। हां, बरोबर आहे। लिफ्ट वगैरे सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि आपले लोक जे आहेत ते तपास करतात। सर, खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आहे या ठिकाणी, हाऊसफुल होतं। जेव्हा धूर उडाले तेव्हा पूर्ण धावपळ सुद्धा झाली होती। हां, सगळ्या लोकांना आपण सेफली बाहेर काढलेलं आहे त्या ठिकाणी आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे। सिच्युएशन जी आहे ती कंट्रोलमध्ये। आपल्यासोबत जे CS आहे विनोद पवार सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय घडलं होतं 3:30 वाजता? हां, 3:30 वाजता मला फोन आला की आपल्या एसएनसीला आग लागली। मी विचारलं कुठल्या आउटबाउंडमध्ये लागली म्हणून। म्हटलं कशी काय लागली, तर व्हेंटिलेटर त्याचा स्फोट झाला म्हणे आणि खूप दूर आहे। मग मी लगेच आलो इथे, तर सगळा धूर झालेला होता आणि त्यामध्ये एकूण 9 बेबी होते, त्यापैकी 6 बेबी तर बाहेर काढले आणि धूर एवढा भयंकर होता की भरपूर प्रमाणात। तेव्हा फायर ब्रिगेडची गाडी पण आली, त्यांनी बंब आला, त्यांनी पण आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण धूर एवढा भरपूर होता आणि फायर एक्सटिंग्विशर वापरण्यात आले आधी, पण तो स्फोटच एवढा भयानक होता की त्यामध्ये 3 बच्चू आम्ही शिफ्ट केलेले आता सगळीकडे। तर आता पुढचं त्यांचं चालूच आहे की बच्चू कुठले कुठले आहेत, तर काय तर त्याची माहिती नंतर आम्ही देऊ शकतो। 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेले, जे 6 तुम्ही शिफ्ट केलेले, त्यांची तब्येत कशी आहे सध्या? सध्या तर त्यांची स्थिर आहे, फक्त 3च बच्चू आहेत त्यांचे हे झालेले, याच्यामध्ये कॅज्युअलिटी झालेली आहे, तर बाकी तर व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये ठीक आहेत ते। सर, रुग्णालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण होते, खूप धावपळ झाली, तर कर्मचारी तुमचे तैनात होते का नवजात शिशू कक्षामध्ये? हो, कर्मचारी सदैव त्यामध्ये तैनातच राहतात, म्हणून त्याच्यामुळे तरी आम्हाला एवढं हे करता आलं आहे आणि सगळे कर्मचारी लगेच कामाला लागले आणि बाकीचे रुग्णांना धीर दिला आहे सगळ्यांना तात्काळमध्ये त्यांना। सर, जी अग्निशमन यंत्रणा आहे ती कार्यान्वित नाही असं पण बोलल्या जाते। हां, ती आता त्याच्याच आम्ही पाहत आहे की यांना सांगितले, आता कशामुळे काय झालं नाही ॲक्टिवेट, त्याचं बघूया, आता चौकशी माहीत पडेल त्याच्यामध्ये। आपण बघू शकतो की हे CS होते, जिल्हा रुग्णालय अधिकारी, आणि त्यांनी सांगितलं की जे 3 बाळ आहे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जे 6 नवजात शिशू आहे त्यांच्यावर बाजूला असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे अशी माहिती यांनी दिलेली आहे। आकांक्षा।
अगदी प्रणय, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीनं ही इमारत काही फार जुनी अशी इमारत नाहीये, नवीन इमारत आहे आणि त्यामुळे अग्निशमन यंत्रणा नेमकी का कार्यान्वित झाली नाही? ती जर कार्यान्वित झाली असती तर हा सगळा पुढचा प्रकार घडलाच नसता. नक्की आकांक्षा, परंतु आता हा तपासाचा भाग आहे, कारण जिल्हा रुग्णालय जे CS आहे त्यांनीच आपल्याला माहिती दिली की का ॲक्टिव्ह नव्हती, कार्यान्वित का नव्हती अग्निशमन यंत्रणा, त्याचा तपास आता होणार आहे. परंतु नवीनच बिल्डिंग 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी जे रुग्ण आहे ते या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. आधी जुनी इमारत होती ती पूर्ण जुनी झाली होती, त्यामुळे इथे नवीन बांधकाम झालेलं आहे. 3 मजली इमारत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी रुग्ण असतात. परंतु आजचा जो प्रकार घडलेला आहे खरंच खूप मन हेळवून टाकणारा आहे. आकांक्षा, अगदी खरं तर या सगळ्या स्फोटामागचं कारण म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. व्हेंटिलेटर मशीनमध्ये काही बिघाड होता का? या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे? आकांक्षा, या बिल्डिंगमध्ये जे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मी त्याच ठिकाणी आहे, जो नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहे. मी या दृश्यामध्ये तुला दाखवते की स्फोट झालेला आहे असं डॉक्टर आणि नर्सेसचं म्हणणं आहे. परंतु जे काही तज्ज्ञ असतात त्यांचंही म्हणणं आहे की असं स्फोट होत नाही, परंतु काय झालेलं आहे नेमकं पहाटे 3:30 वाजता ते सध्या आपल्याला अधिकृत आपल्याला माहिती मिळालेली नाही. परंतु ह्या दृश्य जर आपण आतमध्ये आल्यावर जर बघितलं तर खरंच मन हेळावून जाऊन जातं. कारण जे नवजात शिशु बालक होते 3, त्या 3 बालकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि जे 6 बालक आहे त्यांना या बाजूच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. याचं जर दृश्य जर आपण पाहिलं तर खरोखर मन हेळवून जाते की किती मोठी घटना. आणि संपूर्ण जे व्हेंटिलेटर आहे या ठिकाणी ठेवलेले हे पूर्ण अक्षरशः पूर्ण जळून खाक झालेले आहे. आणि आता फॉरेन्सिक टीम, पोलीस विभाग हे सगळे या ठिकाणी येऊन याची जी तपासणी आहे, जे तपास आहे ते सुरू केलेलं आहे. परंतु हे दृश्य पाहिल्याच्या नंतर खरोखर मन अतिशय म्हणजे बोलायला सुद्धा आता माझ्याकडे शब्द उरलेले नाही. इतकं लहान बाळ असतं जे जन्म झाल्याच्या नंतर त्यांना ICUमध्ये ठेवला जातो कारण ती त्याची प्रकृती सुरू आहे. परंतु अचानकपणे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होतो आणि दुर्दैवी मृत्यू पडून जातात. खरोखर म्हणजे मन हेलावून टाकणारी अतिशय घटना ही अमरावतीमध्ये या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकांक्षा, अगदी तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे, त्यामुळे तुमचं मन देखील सुन्न झालेलंच असणार आहे. खरं तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता, या सगळ्याच संबंधीचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद प्रणय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे. मन सुन्न करणारी अशी ही बातमी आहे, कारण या आगीमध्ये जवळपास 3 बाळांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे आणि उर्वरित जी बालकं या रुग्णालयामध्ये होती त्यांना आता सुरक्षितरित्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या संपूर्ण घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि उरलेल्या ज्या 6 बाळं आहेत त्या सगळ्यांवरतीच आता सुपर स्पेशालिटी जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. साधारणपणे सकाळी पहाटे 3:30 वाजता ही संपूर्ण घटना घडलेली आहे. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झालेला असावा अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आली आहे. मात्र नेमकं कारण काय आहे या सगळ्यासाठी आता फॉरेन्सिक टीम देखील या रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहे. त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये नेमकं कारण काय होतं हे देखील स्पष्ट होईल. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी